तर मित्रांनो टेस्ट करून बघू कसं झाले। पाऊल वाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। तर मित्रांनो येलदरी येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण मस्त असा सनसेटचा व्हिडिओ घेऊ। सध्या आपण इथं मच्छी मार्केटमध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहे शुभम शहाणे, कृष्णा शहाणे आणि आपले बाबा। तर चला बघू काय धमाल मस्ती होते। आपण मच्छी खरेदी केलेली आहे आणि आता पाठीमागे पाहू शकता येलदरी डॅमचे दरवाजे आहेत। या ठिकाणी थोडंफार फोटोशूट करू आणि पुढे एखादा सुंदर स्पॉट पाहू आणि तिथं आपण मस्त मच्छी फ्राय करू आणि सूर्यास्त पाहू। डॅमच्या दरवाजाजवळ थोडा वेळ व्यतीत केला। आता आपण थोडं पुढे जाऊ, एखादा मस्त स्पॉट पाहू आणि त्या ठिकाणी माशी फ्राय करू। माशी फ्राय आणि सूर्यास्त हा अनुभव तुम्ही या व्हिडिओमधून घ्या। तर मग चला। भारी आहे ना सीन। पाठीमाग आपली अल्टो पार्क आहे। या साइडने विहंगम असं दृश्य दिसत आहे। पाठीमाग बाबा आपले मच्छी फ्राय करीत आहेत। आता मस्त असं मच्छी खाऊ आणि इथून कल्टी।
उलट उलट मी लावू का? तसं नाही सोड. सांडायला नाही सांगत नाही तापू दे ना. फुल करते. तापू सांगते आणि काढाय प्लेट तव्यावर टाकू. गॅस फुल करते. कमी का बघा आगे तर मित्रांनो बघू शकता खतरनाक असा मच्छी फ्राय होत आहे. टेस्ट खाल्ल्यावर कळेल कशी आहे. अनुभव खतरनाक आहे. एक एक घ्या तसं हात धुवून म्हणजे भारी झाले ना. एका जागेवर थांब त्याला 5 मिनिटं. तिकडे दिसते का तुम्हाला ती जहाज चालली. सैराट पिक्चर मध्ये कसते जहाज घेऊन जाते डिट्टू तशी जहाज आहे ती. कुठं जात असते ना ती. माशा पकडायला जात असते कुठं जाणार. पण आता अंधार व्हायला ना आता चालली. जाऊ द्या आपल्याला काय. इकडे फोकस करू आपण. या इकडे टेस्ट करून बघूया. त्याच्या आधी कधी खाल्लेली नाही, फर्स्ट टाइम खायला. भाई आट्यातले येत नाही ना. आडा वाटेल तशीच वाटेल. काटे खाऊ नको बा. लय परेशान केले का ते. तर मित्रांनो टेस्ट करून बघू कसं झाले. मस्त. तसं ही थोडी कच्चीच राहिली. दुसरी बघतो.
काटा काटाला का जाऊ द्या. माशीत जर काटा असेल ना तर माझ्यासारखे बुट घालून माशी खा. भारी. आज आमचा अचानक प्लॅन ठरला की आपण येलदरीला जाणार आहोत. तर मग सुशील भैया म्हणला की आज आपण फिश फ्राय पण करू तिथे जाऊन आणि सूर्यास्त पण घेऊ. तर मला आवरायला थोडासा उशीर झाला, त्यामुळे आम्हाला इथे यायला उशीर झाला. तर पूर्ण रस्त्यामध्ये मला ते टॉन्ट मारत होता की तुझ्यामुळे उशीर झाला आणि थोडा आता अंधार पण झालेला आहे, खरंच उशीर झाला होता. तर आलो, सगळा फिश फ्राय वगैरे झाला. मी ज्यावेळेस पहिली माशी खाल्ली त्यावेळेस थोडीशी कच्ची होती, त्यामुळे थोडी टेस्ट कळली नाही. पण ज्यावेळेस मी जी पूर्ण फ्राय झालेली माशी खाल्ली ना, स्वाद इतकी भारी होती ना. फर्स्ट टाइम खाल्ली पण भारी होती. एकंदरीत असा होता आजचा व्हिडिओ. आजचा आम्ही केलेला हा फिश फ्राय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि एकंदरीत सांगायचं झालं तर आमचा 3 वाजता प्लॅन ठरला. 4 वाजता आम्ही सेलूतून या ठिकाणी येण्यासाठी निघालोत. या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला 5:30 वाजले. 5:30 वाजता आम्ही मार्केटमधून फिश विकत घेतल्या आणि या ठिकाणी येऊन आम्ही फिश फ्राय केलं. एकंदरीत आता 7 वाजत आहेत आणि आम्ही इथून परतीची वाट धरत आहोत. तर हा व्हिडिओ आपण येथेच एंड करून टाकू. जमलं तर परत एखाद्या दिवशी येऊ आणि निवांतमध्ये मनसोक्त फिश फ्राय करण्याचा आनंद घेऊ, खाण्याचा आनंद घेऊ. तर हा व्हिडिओ आपण येथेच एंड करून टाकू. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम नाही म्हणणार मी, आता फिश खाल्ली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.